पाठवून सगळं काम पूर्ण करून ठेवलं होतं. मग ते झाल्यानंतर देव सगळे जेवायला निघाले. परत इंद्रदेव आले ते ताट घेऊन. ते म्हणले थांबा आता जेवायला जायचंय आपलं, तिकडे गेलं तुमचं भूक काय. आणि गेल्यानंतर मग तिथं सगळ्यांनी पंक्ती वगैरे बसल्यानंतर नामदेवरायांपुढे ताट धरलं परत त्या इंद्रदेवाने. आणि ते म्हणले हे काय थोडं पाणी आणले आमच्याकडं, याच्यापेक्षा भारी अमृत आहे. ते कोणतं आहे? नामामृत आहे म्हणले आमच्याकडं. आणि हे काही अमृत तुम्ही घेऊन फिरायला लागला आमच्याकडे. मग भगवंतांनी काय केलं, चोखोबारांना हाक मारली आणि चोखोबारांना सांगितलं हे एवढं अमृत शुद्ध करून द्या. आणि मग चोखोबाराय आणि त्यांच्या पत्नीने दोघांनी त्याच्यात करंगळी घातली आणि करंगळात फिरवलं आणि ते अमृत शुद्ध करून अमृत शुद्ध झालं. अमृत शुद्ध झाल्याच्या नंतर जे इंद्रदेवाचं काम होतं तेही झालं आणि सगळे देवांनी त्या ठिकाणी जेवण केलं. ही सोखामेळ्याची, हे सोखामेळ्याचं खरं सामर्थ्य आहे. भगवंताला पांडुरंगाला तर जेवायला घातलं, पण ज्याला स्वर्गातला देव म्हणतो त्या इंद्राला सुद्धा तिथं जेवावं लागलं नदीच्या कडीला बसून. म्हणून त्या ठिकाणी संत जनावे म्हणतात चोखा मेळा संत भरा. असेच दिवस चालले. संतांची त्या ठिकाणी भक्ती सुरू होती. देव त्यांना सहाय्य करीत होते, कधी परीक्षाही पाहत होते. एकदा असं झालं की गावकुसाचं काम होतं मंगळवेळेला आणि गावकुसाच्या भिंती बांधायचं काम चालू होतं. आणि काम सुरू असताना गावातली सर्व महामंडळी त्या ठिकाणी कामाला होती. प्रकार असा झाला की ते काम करत असताना तो जो बुरुज होता तो सगळा कोसळला. आता याच्यात दोन मान्यता आहेत. पहिली एक मान्यता, बुरुज ते कामाला गेले, सर्व महार तिथं सुरू झाले त्याच्यामध्ये. दुसरी मान्यता अशी आहे की तो बुरुज सारखा ढासळायचा, उभाच राहिना. तेव्हा स्वतः चोखामेळा म्हटले मी आणि माझी पत्नी आणि माझा मुलगा सुद्धा कर्मवीर आम्ही तिघजण या बुरुजाच्या खाली त्या ठिकाणी काय करतो, आत्मसमर्पण करतो, देह देतो. कारण कोणाला तरी तेव्हाच मान्यता होती की बळी दिल्यानंतर ती भिंत उभा राहायची किंवा मोठा काय वाडा असेल काय असेल तो उभा राहायचा. त्याच्या आधी पाया जीव दिला पायाकडे असं म्हणतात, ते वेगळे. तर त्या पायात काय आमचं बळी द्या म्हटलं. पण भगवंताने काय केलं, कर्ममेळ्याला उचलून घेतलं आणि या दोघांचा त्या ठिकाणी बळी गेला, अशी एक मान्यता आहे. आणि ते काही असू दे कोसळलं. बुरुज कोसळल्यानंतर त्या ठिकाणी अनेक जण होते, अनेक जण त्याच्या खाली गाडले गेले. आणि ही घटना आहे वैशाख वद्य पंचमीची. आणि वैशाख वद्य पंचमीला घडल्यानंतर त्या ठिकाणी विटेवरती देवाला सुद्धा त्या ठिकाणी संकट पडलं. तो संकट भक्ताची निवारण करतो, परंतु देवाला सुद्धा त्या ठिकाणी कर्मेना चेहरा अगदी त्या ठिकाणी कसमुस झाला, बारीक तोंड केलं. आणि नामदेवराय आले होते मंदिरामध्ये. नामदेवरायांना बोलून घेतलं. म्हणजे नामदेवा फार आघाडीत झालं. म्हणजे काय झालं देवा? अहो म्हणजे तुम्ही सगळ्या जगाची संकट निवारण करता, तुम्हाला असं कोणतं संकट आलं? त्यांनी सांगितलं म्हणे माझा भक्त जो चोख आहे ना त्या ठिकाणी त्या भिंतीच्या खाली दबला गेलाय आणि त्याला त्या ठिकाणून काय करायचंय, घेऊन यायचंय. आता त्या ठिकाणी काय बरेच जण त्या ठिकाणी त्याच्यात गाडले गेले आहेत, परंतु चोखा मेळ्याची काय करतो, आस्ती घेऊन हाड घेऊन. नामदेवरावाने सांगितलं म्हणे देवा इतके लोक गेलेत, बरं तिथं काही एक जणाचं हाड आहे का? म्हणजे सगळे मिक्स झाले असतील हाड एका ठिकाणी. आणि मग हे हाड कसं ओळखायचं? ते म्हणले तुम्ही जाता खरं, हाड कानाला लावून पहा, ज्याचं नाव होईल ना विठ्ठल ते हाड चोखवायचं. आणि मग गेल्यानंतर ते सगळं ढिगारा बाजूला करत होते. तिथून नामदेवरायांचं एकच काम लागलं त्यांना, हाड घ्यायचं कानाला लावायचं, जसं विठ्ठल बोलत ते त्याच्यात बांधून त्यांनी सगळी हाडं गोळा केली. विठ्ठल विठ्ठल म्हणणार त्या काकड्यात बांधली, ते घेऊन निघाले. तर देवाला कुठे जाऊन निघतोय? देव खाली उतरले विटेवरून आणि त्यांनी जाऊन पाहिलं की कुठं येतोय, नाम आला का? आणि त्यांना दिसलं की नामदेवराय यायला लागले. देव तिथून पळत सुटले, आडवे गेले. तसं त्यांनी सांगूनही ठेवलं होतं सगळ्या संतांना पंढरीतल्या की आपलं आडवं जायचं, त्या ठिकाणी त्यांना वाजवत आणायचं. आज तुला सेना तो वाजवत घेऊन यायचा. आणि गेल्या देवाला भान राहिले नाही, देव एकटेच पळत गेले, आडवे गेले आणि त्या ठिकाणी आपला पितांबर त्या ठिकाणी पसरवला आणि नामदेवरायाला सांगितले सगळे हाडं याच्यामध्ये टाका. आता ते हाडं विठ्ठल विठ्ठल. आणि तसंच पितांबरामध्ये पडले, तसं मोठ्याने गर्जना झाले विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
पळापळ झाली, सगळे जर त्या ठिकाणी गेले, अस्थि कलश घेऊन आले, अस्थि कलश घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी उभा राहून ते नामस्मरण भगवंताचं करत होतं, आता सध्या नामदेव पाहिजे आहे, त्या नामदेव पाहिजेच्या तिथं भगवंताने स्वतः आणि सर्व संत मंडळीने चोखोबारांना समाधी त्या ठिकाणी दिली. आणि त्या समाधीचं वैशिष्ट्य असं आहे की पहिलं दर्शन चोखोबाचं घ्यावं लागतं आणि नंतर भगवंताचं, ही भगवंताची माया आहे. म्हणून अभंगाच्या 4थ्या चरणात संत जनाबाई जसं सगळ्या संतांच्या सगळ्यांच्या महात्म्यांच्या जीवनामध्ये भगवंताने स्वतः येऊन त्यांना सहाय्य केलं. याचं कारण एकच होतं, ती होती भक्ती. आणि मग भक्ती कोणती करायची तर नामस्मरण भक्ती करायची. नामस्मरण भक्ती करताना काय, कोणत्या संतांचं नाव घ्यायचं? ज्ञानेश्वर समाधी सोहळ्याच्या निमित्तानं ही आपली कीर्तन सेवा आणि त्या निमित्ताने घेतलेला संत जनाबाईंचा 4 चरणांचा अभंग होता की चोखा वेळा संत भला जेणे देव भुलविला. याच्यावर काही थोडस चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभंगाचा भावार्थ असाच असेल असंही काही नाही, पण मला जेवढं सांगता आलं आपल्या सगळ्या संत सज्जन माय